नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं लाडका भाऊ योजनेची नोंदणी कशी करायची असते, अकाउंट कसं उघडायचं असतं, प्रोफाईल कशी अपडेट करायची, सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण लाडका भाऊ योजनेसाठी कोणत्याही कंपनीमध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचं, ऑनलाईन अर्ज कसा कोणत्याही कंपनीमध्ये करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे rozgar.mahaswayam.gov.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यावरती अगोदर तुम्ही अकाउंट उघडलं असेल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. यावरती अकाउंट म्हणजेच नोंदणी वगैरे कशी करायची असती, काय काय माहिती भरायची असती, सगळं लाडका भाऊ योजनेची आपण व्हिडिओ पाहिली होती. त्यावरती जे अकाउंट तुम्ही बनवलं होतं तो आपला इथे आधार नंबर आणि पासवर्ड जो बनवला होता तो इथे टाकायचा आणि आपण डायरेक्टली इथे लॉग इन करणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं होतं. ही माहिती भरून असेल किंवा बाकीची खालची माहिती असेल, वैयक्तिक माहिती, जॉबची असेल माहिती, अनुभव असेल, जे काही असेल ते तुम्ही माहिती भरलेली आहे. आणि जो रिझ्यूम असेल, फोटो असेल पासपोर्ट साईज आणि रिझ्यूम हा CV हा सुद्धा तुम्ही अपलोड केला असेल. आता आपण डायरेक्टली अप्लाय कसं करायचं, कोणत्याही जॉबसाठी अप्लाय कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे लेफ्टला ऑप्शन आहे पहा, जॉब CMYKPY ट्रेनिंग सर्च. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 नंबरचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर इथे नोकरी शोधा हा इथे एक बॉक्स दिसेल. या बॉक्समध्ये तुम्ही तुमचं स्किल टाकू शकता, कोणती एखादी नोकरी हवी असेल त्या नोकरीचं नाव टाकू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा सर्च करू शकता. डायरेक्ट जर तुम्ही सर्च बटनावरती क्लिक केलं तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जागा आहेत ते तुम्हाला दाखवलं जाईल. त्यामध्ये टोटल एक्सपिरियन्स असेल, तसेच क्रायटेरिया काय काय लागतोय त्या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी ते दाखवलं जाईल. ग्रामपंचायत सहाय्यक आहे, क्लर्कच्या जागा असतील, ऑपरेटरच्या जागा असतील, अशा भरपूर जागा तुम्हाला ऑल महाराष्ट्रासाठी दिसतील. पण तुम्हाला तुमच्या शेजारी कुठे अप्लाय करायचं असेल, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही इथे या बॉक्समध्ये तसं टाकू शकता. आता मी टाकतो पुणे आणि कॉमा द्यायचा आहे, लक्षात ठेवा. पुणे टाकून कॉमा दिलाय, तसंच तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून कॉमा द्या आणि सर्च बटनावरती क्लिक करा. तर तुम्हाला इथे तुमच्या जिल्ह्यामधील जे काही जॉब असतील ते तुम्हाला इथे दाखवले जाईल. ट्रेनी CMYKPY जी योजना आहे लाडका भाऊची, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, ही ट्रेनीची योजना आहे. तसेच स्पेशल टीचर आहे, क्लर्क असेल त्यासाठी अजून पहा ट्रेनी आहे, ग्रॅज्युएट झाला असाल प्रत्येकासाठी 10वी 12वी ग्रॅज्युएशन प्रत्येकासाठी इथे जे आहे ते दिलेलं आहे. आता पहा बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह साठी समजा मला अप्लाय करायचं तर ग्रॅज्युएट लागतंय, तर मी अप्लाय बटनावरती क्लिक करतोय आणि या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून ओके करतोय. तुम्हाला जो जॉब आवडेल त्यासाठी कुठलाही जॉब असेल त्याला तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. सक्सेसफुली अप्लाय केलेले असं दाखवेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने अप्लाय बटनावरती क्लिक करून तुम्हाला जो जॉब आवडेल तो तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तसेच डाव्या साईडला चौथा ऑप्शन आहे अप्लाय स्टेटस पाहण्यासाठी. CMKPYचं स्टेटस पाहू शकता तुम्ही इथे. आता पहा बॅक ऑफिसला मी आता अप्लाय केलं तर त्याची जी काही स्थिती आहे ते अप्लाय असं दिसत आहे. तसेच जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर अप्लाय दाखवेल, पण जर तुम्ही सिलेक्ट झाला म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं तर त्याची स्थिती अशी दाखवेल पहा, स्थिती शॉर्टलिस्टेड. शॉर्टलिस्टेड म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालेला आहात आणि जॉबसाठी तुम्ही आता काम करू शकता. त्यासाठी पुढील जी माहिती आहे तुम्हाला ईमेलद्वारे कळवली जाईल आणि कॉल सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी अप्लाय करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.